नमस्कार मित्रांनो, मी विजय पाठक. आपल्या राजकीय रणभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. फरक स्पष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करतोय कोण? आजचा विषय केवळ राजकारणाचा नाही. आजचा विषय आहे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, शासनाच्या जबाबदारीचा आणि राजकीय पक्षांच्या प्राधान्यक्रमाचा. एकीकडं असा दावा केला जातो की बंगळुरूमध्ये काँग्रेसच्या रॅलीमध्ये वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे काही नीट परीक्षार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. तर दुसरीकडे असा दावा केला जातोय की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्वतः विमानतळावर काही काळ थांबवून विद्यार्थ्यांना ट्रॅफिकचा अडथळा होऊ नये म्हणून आपला प्रवास उशिरा सुरू केला. जर हे दावे वस्तुस्थितीशी जुळत असतील, तर हा केवळ दोन घटनांचा फरक नाहीये, तर हा दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा फरक आहे. आता विद्यार्थ्यांचं भविष्य महत्वाचं आहे की राजकीय शक्ती प्रदर्शन? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आज भारतामध्ये नीट परीक्षा म्हणजे लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न. एक विद्यार्थी 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करतोय. आई-वडील लाखो रुपये त्यावर खर्च करतायत. कोचिंगचा ताण आहे, स्पर्धा परीक्षा आहेत. मानसिक दबाव त्यांच्यावरती खूप प्रमाणात आहे. 1 मिनिटाचा उशीर सुद्धा त्यांचं आयुष्य बदलू शकतो ना. मग अशा दिवशी राजकीय रॅली घेणं कितपत योग्य आहे? माझं तर मत असं आहे, की त्या रॅली घेण्यासाठी परवानगी देणारे सुद्धा गुन्हेगार आहेत. लोकशाहीमध्ये सभा घेण्याचा सुद्धा अधिकार आहे. पण दुसऱ्याच्या अधिकारावरती होणारे जर परिणाम असतील, तर त्या अधिकाराचा वापर कसा करायचा हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय. आज अनेक पक्ष विकासपेक्षा, भाषणापेक्षा गर्दी दाखवण्यातच व्यस्त दिसतायत. कोणाची सभा मोठी झाली, कोणाचे रोड शो मोठे झाले, कोणाच्या रॅलीला किती लोकं आली. पण सामान्य नागरिक मात्र विचारतोय, माझ्या मुलाचा परीक्षेचं काय? मला ॲम्ब्युलन्स मिळेल का? मला उपचार मिळेल का? माझ्या कामावर जाण्याचं काय? मी कामावर वेळेत जाईल का? मी कामावरून वेळेत घरी पोहोचेल का? नेता मोठा काही गाड्यांच्या ताफ्याने होत नाही. नेता तेव्हाच मोठा होतो जेव्हा जनतेला फार महत्त्व देतो. एखादा नेता विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी स्वतःचा कार्यक्रम जर उशिरा करत असेल, तर खरंच त्याचं स्वागत झालं पाहिजे का नाही? कारण ही संवेदनशीलता आहे आणि ही प्रशासनाची खरं तर जबाबदारी आहे. ज्यांनी कधी स्पर्धा परीक्षा दिली, त्यांना विचारा त्याचं महत्त्व. परीक्षा केंद्रात 5 मिनिटं उशीर म्हणजे दरवाजा बंद. अहो, अनेक वर्षांची मेहनत संपून जाते. अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा 1 वर्ष थांबावं लागतंय आणि परीक्षा म्हणजे केवळ 3 तासाचा पेपर नाही. अनेक वर्षाच्या मेहनतीची ती परीक्षा असते. कोणताही पक्ष असू द्या, भाजप असू द्या, काँग्रेस असू द्या, शिवसेना असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, कोणत्याही पक्षाच्या बाबतीत परीक्षा असलेल्या दिवशी खरंच रॅली टाळायलाच पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या मार्गात अडथळा आणताय का? ते येणार नाही याची प्रशासनानं सुद्धा जबाबदारी घ्यायला पाहिजे. फक्त राजकीय पक्षांवरती सुद्धा आपण बोलतोय, तर त्यांच्यावरती दोष टाकून चालणार नाही. याच्यामध्ये जबाबदारी पोलिसांनी घेतली पाहिजे. स्थानिक महानगरपालिका, वाहतूक विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी सुद्धा नियोजन करायला आवश्यक आहे ना. लाखो विद्यार्थी जर परीक्षा देत असतील, तर त्या दिवशी त्या शहराच्या वाहतूक वाहतूक आराखडा बदलायला हवा ना. आज लाखो विद्यार्थी नोकरी, शिक्षण आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठी स्पर्धा करताना दिसून येत आहेत. एका परीक्षेवरती आयुष्याचं सगळं करिअर अवलंबून असतं. त्या दिवशी परीक्षा प्रशासनानं झिरो डिस्टर्बन्स झिरो डिस्टर्बन्स धोरण स्वीकारणं गरजेचं आहे. लोकशाही म्हणजे काय फक्त अधिकार नाही, जबाबदारी सुद्धा आहे. सभा सभेचा अधिकार आहे ना, पण विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्याची सुद्धा जबाबदारी आहे. मोर्चाचा अधिकार आहे. आपण अनेक वेळा बघतोय, की मोर्चांमध्ये रुग्णवाहिका येत आहेत, त्यासाठी रस्ता करून दिला जातो, स्वागतार्ह आहे. पण राजकीय प्रचाराचा अधिकार जो आहे, तो अधिकार तुम्हाला मिळवत असताना विद्यार्थ्यांच्या अडचणीत टाकण्याचा अधिकार कोणालाच नाही. कारण नेता स्वतःचा कार्यक्रम बदलू शकतो. नेता जनतेसाठी आपल्या कार्यक्रमामध्ये बदल करण्याची क्षमता असला पाहिजे. आज विद्यार्थ्यांना राजकारणाची खरंच काही गरज नाही. आता विद्यार्थ्यांना हवंय शांत वातावरण. वेळेवर परीक्षा केंद्र गाठता यावं. तणावमुक्त वातावरण मिळावं. त्यांच्या भविष्याशी कोणत्याही प्रकारचा खेळ होऊ नये. मित्रांनो, या सगळ्या घटनेवरून सगळेच पक्ष
किंवा व्यक्तींबद्दल अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. पण एक मात्र महत्त्वाचा धडा आपल्याला मिळतो, की विद्यार्थ्यांचं भविष्य हे कोणत्याही राजकीय कार्यक्रमापेक्षा मोठं असलं पाहिजे. कोणताही पक्ष सत्तेत असो किंवा विरोधात असो, परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना प्राधान्य देणं हीच खरी लोकशाही आणि सुशासनाची सुद्धा ओळख आहे. नेतृत्वाची खरी उंची भाषणांमध्ये कधीच नसणार आहे. सामान्य नागरिकांच्या अडचणी कमी करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांमध्ये दिसणं गरजेचं आहे. जर आपण राजकारणापेक्षा विद्यार्थ्यांना, प्रसिद्धीपेक्षा जबाबदारीला आणि शक्ती प्रदर्शनापेक्षा संवेदनशीलताला महत्त्व दिलं, तर देशाची पिढी अधिक सक्षम होणार आहे. जय हिंद. धन्यवाद.